सामान्य जनतेसाठी काय करणार अशी कुठल्याही प्रकारची चर्चा विरोधी पक्षाकडून होत नाही। महायुती सरकारने जेव्हा लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला तेव्हा विरोधी पक्ष कोर्टात गेले। ते आता 3000 रुपये देण्याचे खोटे प्रलोभन जनतेला दाखवत आहेत। सर्व्हेनुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 165 पेक्षा अधिक जागा महायुतीच्या येणार आहेत। 16 नोव्हेंबर रोजी सकाळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टाकळीमिया येथील बाजारतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे सचिव अविनाश आदिक, अरुण पाटील नाईक, भाजपा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटारे, अजितदादा कदम, अमृत धुमाळ, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, RPI जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, शिवशंकर करपे, केशव शिंदे, रावसाहेब करपे, राजेंद्र गायकवाड, पियुष शिंदे, टाकळीमिया गावच्या सरपंच लीलाताई गायकवाड आदी उपस्थित होते। कार्यातून अतिशय लोकप्रिय झालेले सन्माननीय आमदार लहूजी कानडे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आणि आपल्याला जे आमदार म्हणून लाभले त्यांच्याबद्दलचे स्पष्ट नाराजी 19 साली मी प्रचारामध्ये असताना जाणवत होती। आपल्यामध्ये एक भावना होती की श्रीरामपूरचा आमदार आमच्याशी भेदभाव करतो, आमच्या 32 गावाकडे दुर्लक्ष करतो। त्यांच्याकडे एखादा प्रश्न घेऊन गेलो, एखादी अडचण घेऊन गेलं तर ते महोदय, मी माझ्या साहेबाला विचारतो आणि त्यांना तो प्रश्नही नीटपणे कळत नाही। त्यापेक्षा लहू कानडे हा शिकलेला आहे, अधिकारी होता, आपल्या परिचयाचा आहे, हा आपली कामं करील। खरं तर या भावनेनं आपण मला आशीर्वाद दिले। मी नम्रपणे सांगतो, तुमच्या हे अपेक्षेचं ओझं माझ्यावर होतं। दुर्दैवाने कोरोनाचं संकट आलं, त्याच्यात 1.5-2 वर्ष गेली, पण तरी देखील अत्यंत नम्रपणे सांगतो, प्रशासनातला अनुभव असल्यामुळे एक अधिकारी म्हणून तुमच्याशी या जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ काम करत असताना एक नातं असल्यामुळे, शेती मातीचे खेड्यापाड्याचे प्रश्न माहीत असल्यामुळे आपण त्यातून मार्ग काढीत राहिलो। मला एक प्रसंग आठवतोय की विधानसभेत ज्या दिवशी मी पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार माझ्या जवळ येऊन मला म्हणाले होते की लहूजी, तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात। योगायोगाने दादा अर्थमंत्री झाले आणि या मतदारसंघाच्या विकास प्रकल्पासाठी अजितदादांनी निधीची कमतरता पडू दिली नाही। सरकार गेलं, परंतु महायुतीमध्ये पुन्हा अजितदादा पवार अर्थमंत्री झाले आणि या मतदारसंघातील विकास कामांच्या निधीचा ओघ तसाच राहिला। साहेबांचं या संपूर्ण जिल्ह्यावर प्रेम आहे। मी अभिमानाने सांगत असतो, मी पुस्तकं लिहिली का विखे कुटुंबाने मला दीर्घकाळ आधार दिला। स्वर्गीय बाळासाहेब विखे साहेबांनी पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, जेव्हा त्याची रक्कम 51 होती, जेव्हा त्यांना कळलं हा पुरस्कार लहूला मिळतोय, मला वाटतं साहेब 51,000 केली काय। आदरणीय आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष
शालिनीताई विखे पाटील साहेबांच्या बरोबर मला 5 वर्ष त्यांचा डेप्युटी सीओ म्हणून काम करता आलं. मला वाटतं काल जेव्हा म्हटलं साहेब ही नियती आहे, परंतु मी प्रामाणिक माणूस आहे, मी देव मानतो, धर्म मानतो, मी श्रद्धाळू आहे. मी माझ्या गावी मोठं मंदिर उभारलेलं आहे. नगर मधलं तुळजाभवानीचं मंदिरही मी उभारलेलं आहे. 10 लाख लोक दरवर्षी तिथे येतात. असं म्हणतात की जो खरा आहे, जो प्रामाणिक आहे, त्याच्या पाठीशी देव उभा राहतो. साहेब, महायुतीच्या नेत्याच्या निमित्तानं आपण सर्वजण पांडुरंगासारखे माझ्या पाठीशी उभा राहिला. या मंडळीने मला मुंबईला बोलावून घेतलं. अविनाश अधिक साहेबांनी सांगितलं, सर्वांनी विचार विनिमय करून श्रीरामपूर विधानसभेची जागा अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली. आणि आपल्या आजोळाचे आमदार म्हणणाऱ्या दादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, उमेदवारी दिली. आणि मित्रांनो, खरं तर या सर्व नेत्यांच्या कृपेमुळे आज आपण या निवडणुकीमध्ये आहोत. खरं म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये म्हटल्याप्रमाणे फक्त व्यक्तिद्वेष शिवराळ भाषेत प्रचार सुरू आहे. खरं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं आपण लोकांना आम्ही सत्तेवर असल्यानंतर काय केलं, सत्तेवर पुढे जाताना काय करणार आहोत, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत सरकारकडून त्या आपण पूर्ण करणार आहोत का, सामान्य जनतेला, आमच्या महिला भगिनींना आम्ही काय आधार देणार आहोत त्याची चर्चा व्हायला पाहिजे. परंतु विरोधी पक्षाकडून अशा कुठल्या प्रकारची चर्चा होत नाही. मला परत त्यांचं एक, मी राहुल गांधींनी या विकास आघाडीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला की आम्ही सत्तेवर आल्यानंतर, येणार तर नाही देते, पण आल्यानंतर आमच्या लाडक्या बहिणीला 3,000 रुपयाची म्हटलं. तुम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर? आमच्या बहिणीचा त्या काँग्रेसवाल्यावर विश्वास आहे का? तुम्हाला पैसे द्यायला निर्णय घेतला, 1,500 रुपयाचे कोर्टात गेले. ते मी आपण थोडं मान्य करू, पण मी आता 3,000 रुपयाचं प्रलोभन दाखवता. हे तुमचं सरकार 2.5 वर्ष राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात होतं, तरी काय तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला दिसले नाही तुम्हाला? 2.5 वर्ष आपण झोपा काढले. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसवाले असतील, एखादी योजना सांगावी त्यांनी की ही योजना आमच्या बहिणींकरता केली, शेतकऱ्यांकरता केली, तरुणांसाठी केली. एकच काम त्यांनी केलं की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सगळ्या निर्णयाला स्थगिती देऊन टाकली. आज कोविडच्या काळामध्ये जनता हवालदिल झाली होती. काही ते स्वकीय गेले, घरातले लोक गेली, व्यवसाय बुडाले, दुकानं बंद पडली. सरकार त्यांचं होतं. मला इथं बसणाऱ्यांपैकी सांगावं की त्या 2.5 वर्षामध्ये कोविडमध्ये सापडणाऱ्या आपल्या जनतेला या सरकारने काही दिलं का? हो का नाही? ज्यांना असं वाटतं महाविकास आघाडी सरकारनं भरपूर काम केलेलं आहे, असे लोक हात वर करा. ज्यांना असं वाटतं प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजनेमध्ये आपल्या 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये 31,066 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 71,36,00,000 रुपये जमा झाले. जेव्हा तुमचा फोन वाजला तेव्हा तुमचं तुम्हाला कळलं आणि पैसे आले का नाही? फोन वाजला का नाही?
मग आता हे जे काँग्रेसवाले येतील तुमच्या बदवा त्यांच्या एकदा वाजून टाका तुम्ही. हे एक पुण्याचं काम करा ना तुम्ही आता ते 24 तारखेला. तुमचं कापूस व सोयाबीन अनुदान आपल्या टाकळी मिळाला 883 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 46,43,000 रुपये जमा झाले फक्त टाकळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. ते सोयाबीन कापूस आणून पाहिजे ना गोफा पैसे आले की नाही. ज्यांचा कापूस नव्हता त्याला पैसे आले आले. आम्ही काय भेदभाव केला का. आपल्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 22,665 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,54,00,000 रुपये जमा झाले या विधानसभा मतदारसंघामध्ये. विचारा तुम्ही काँग्रेसवाल्यांना आल्यानंतर बाबा हे एवढे आकडे आहेत, हे सगळे ओपनचे आकडे आहेत, क्लोजचे नाहीये. तुम्ही काय द्याल लोकांना. हे आम्ही एवढे आकडेवारी सांगतोय. आमच्या महायुती सरकारने काय केले. दुधाचं अनुदान श्रीरामपूर मतदारसंघामध्ये 5,121 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,65,00,000 रुपये जमा झाले आणि टाकळीमध्ये 559 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 38,83,120 रुपये जमा झाले. अजूनही पेमेंट येत आहे. आता आचारसंहिता लागल्यामुळे अनुदान थांबले. पण आताच केशव म्हणत होता की अजून काही रक्कम आपल्या यायची. आतापर्यंत केशवला किती पैसे दिले आपण. टाकळी प्लॅनला फक्त केशवराचे 1.5 कोटी रुपये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 75,860 आमच्या भगिनीच्या खात्यामध्ये 56,89,50,00,000 रुपये जमा झाले. आमच्या लाखात काही नाही आहे. सगळं टाकळीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना टाकळीमध्ये या टाकळीच्या भगिनी सगळ्या तुमच्या खात्यामध्ये 1,413 भगिनीच्या खात्यामध्ये किती पैसे आले. 1,05,97,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. हे पैसे तुमचे आहेत. इकडे अजिबात द्यायचे नाही. ह्या पक्षाचा आहे का तो, त्या पार्टीचा आहे का तो शेतकरी आहे त्याला पैसे गेले पाहिजे. शासनाची भूमिका आहे तुम्हाला मी सांगतो. आमच्या भगिनी कोण आहे काय आहे कोणत्या समाजाचा विचार केला नाही. 100% खात्यात तुमचे पैसे जमा झाले का नाही. कोण कोणी भेटावं लागलं. शिफारस लागली. आमच्या अंगणवाडी सेविकेने बिचाराने घरोघर जाऊन फॉर्म भरून घेतले ना. हे जे सरकारला जे काम करतो या ठिकाणी हे खरं तुम्हाला वास्तव काय मित्र हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी आशिष संसारे, देवळाली, प्रवरा.